वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण इथे ढेमसाची भाजी बनवतोय। भाजी फळभाजी आहे, लहान मोठ्या साईज मध्ये हे येतात। हे बघा, काही छोटे मोठे कच्च्या टोमॅटो प्रमाणे हे दिसतात, पण कडक आहेत। आतमध्ये हे कोळे आहेत। तर ह्या भाजीचे प्रकार बरेच आहेत बनवण्याचे। सुकी ही भाजी बनवता येते, बरेच रस्याचे प्रकार ह्याचे बनवता येणार आहे। चला तर मग ही ढेमसाची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। तर ही याप्रमाणे हे ढेमस दिसतात। बरेच ठिकाणी याला वेगवेगळी नावं असू शकतात। तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची आहे तर तेवढे कापून आपण घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत। असे कडक दिसतात, पण आतमध्ये ते हे बघा कोवळे आहेत। पांढरे शुभ्र हे फळभाजी आहे आतमध्ये। याचे साल वगैरे काढायची गरज नाही। मीडियम साईजचे आपण असे याचे तुकडे करून घेऊया। दुधी भोपळ्यासारख्या याच्यामध्ये बिया असतात, तर ते बिया काही मी इथे काढत नाही, कोवळ्या बिया आहेत। इथे मी घालणार आहे 2 टीस्पून तेल, कारण भाजी आपली भरपूर आहे तरी सुद्धा 2 टीस्पून फक्त तेल घालणार आहे। जास्त चमचमीत आपल्याला ही भाजी करायची नाहीये तेल घालून। पण ही भाजी हळद हिंगेवरती खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। आपण तिखट बनवून खातच असतो, पण काही भाज्या ह्या पद्धतीने बनवल्या तर त्या खरंच खूप उत्तम लागतात। तेल आपल्याला इथे छान गरम करायचं आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम इथे झालेलं आहे। अर्धा टीस्पून मी इथे घालते जिरे, आणि इथे 15-20 मी घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं, ती अशी तोडून मी इथे घालते। लसणाच्या कुटून घेतलेल्या पाकळ्या, आपल्याला चिमटीवर घालायचं आहे हिंग, आणि अर्धा टीस्पून आपण इथे घालतोय हळद। इथे आपल्याला आता कापून घेतलेले जे ढेमसा इथे घालायचे। भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे। चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, आणि इथे कोथिंबीर मी घालते, कारण आपली याच्यामध्ये कोथिंबीर शिजल्यानंतर ही भाजी खूप टेस्टी लागते। हे आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। झाकणावरती आपण टाकणार आहे पाणी। पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। गॅस आपला मिडियम आहे। ताटावरचं पाणी आपलं इथे गरम झालेलं आहे। हे पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे। भाजी आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे। हे संपूर्ण पाणी आपण इथे टाकून घेऊ। भाजी शिजेल एवढं पाणी आपल्याला इथे गरम करत ठेवायचं आहे। परत आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे आपली भाजी शिजलेली आहे। हे बघा, हिंग हळद घालून आपण ही भाजी बनवलेली आहे। इथे आपली भाजी ढेमसाची तयार आहे। आपली ढेमसाची हिंग हळद घातलेली फिक्की भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी सुकी सुद्धा करू शकता। मला थोडंसं याच्यामध्ये रस्सा हवा होता, म्हणून मी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे। तुम्ही एकदम सुकी सुद्धा ही भाजी करू शकता। पहिलं घातलेलं पाणी पूर्ण आटवून ही भाजी तशी खूप छान लागते। इथे आपली हिंग हळद घातलेली ढेमसाची फिक्की भाजी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती बऱ्याच व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती दिलेली आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा। होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।